नमस्कार मंडळी. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या सगळ्याची दिवसाची सुरुवात चहाने होते. आता थंडीचे दिवस चालू झालेत आणि एक कप फक्कड असा चहा भेटला तर दिवसाची सुरुवात एकदम भारी अशी भन्नाट होऊन जाते. तर आज आपण तोच असा फक्कड असा पदार्थ बनवणार आहोत, म्हणजेच मसाले चहा बनवणार आहोत. एकदम फ्रेश असा सुंदर असा कलर अशा प्रकारचा आपला चहा आज तयार होणार आहे. तर आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात. तुळशीचे स्वच्छ केलेली पानं, हे मी 7-8 पानं घेतली धुवून. आल्याचे 2 तुकडे, वेलची, लवंग 4 लवंग, दालचिनी, चहा पावडर, साखर, तुमच्या चवीनुसार साखर कमी किंवा जास्त घेऊ शकता, आणि दूध. चला तर मग बनवूया फक्कड असा चहा. त्यासाठी आपण गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे चहाचं. या पाण्याला उकळी आल्यानंतर हा आपण अर्धा कप पाणी घेतले. पाणी खूप घ्यायचं नाही, नाहीतर चहाला म्हणावी अशी टेस्ट येत नाही. चला तर मग आता चहामध्ये आपण एक एक करून सगळे जिन्नस टाकूयात. सर्वात प्रथम 2 कप चहा पावडर, 2 स्पून चहा पावडर, 2 मीडियम स्पून साखर. आता हे व्यवस्थित त्याला उकळी येऊन द्यायची आहे. हे व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. बघू शकता अशा प्रकारे चहा बनवाल तर अजिबात चुकणार नाही. बाहेर तुम्ही जसं शॉपमध्ये, दुकानात किंवा रोड साईडला जाऊन जो चहा पिता तो अशाच पद्धतीने बनवला जातो. आता या स्टेजला बघू शकता उकळी आली. आता या स्टेजला याच्यामध्ये आपण एक एक मसाले टाकूयात. दालचिनीचे 2-3 तुकडे, लवंग 3-4 लवंग, तुळशीचे पान टाकलेले आहेत. आता आल्याचे तुकडे 2 आणि जे वेलची आहे ती आपल्याला बारीक करून टाकायची त्यात. बघू शकता. आता याच्यामध्ये आपण आल्याचे तुकडे तुम्ही कापून घेतलेले आणि वेलची आहे जी की सोलून असे घेतलेली आहे. आता आपल्याला या स्टेजला थोडंसं ते पदार्थ मिक्स करून घ्यायचे. गॅसचा फ्लेम बारीक करायचा आहे. बघा व्यवस्थित असं हे हलवून घेऊया, तर म्हणजे सगळे मसाल्यांची जी टेस्ट आहे ती आपल्या पाण्यामध्ये मिक्स होईल. याने की आपला मसाला चहा जो आहे. आणि आणखीन एक गोष्ट गाईज, हे जे पदार्थ जे आपण मसाल्यासाठी यूज केले ते तुम्ही साखरेमध्ये मिक्स करून त्याचं वाटण करून भरणीमध्ये पण भरून ठेवू शकता. आठवडाभर तुम्हाला परत ते मसाले एकत्र गोळा करायची गरज नाहीये. आता आपण याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे. ते मिक्सरमध्ये साखर टाकून जर मिक्स करून वाटून जर ठेवलं तर आठवडाभर तुमचा मसाले चहा तयार होणार आहे. आता आपण ते दूध टाकले. आता याची चांगली अशी उकळी येऊन द्यायची. हे बघू शकता आपल्या चहाला उकळी येत आहे. व्यवस्थित अशा प्रकारे याला उकळी येऊन द्यायची, म्हणजे तो चहा चांगल्या प्रकारे शिजला गेला पाहिजे. एक लक्षात ठेवायचं, चहा व्यवस्थित शिजला गेला तरच त्याची टेस्ट अप्रतिम अशी येते. जे बाहेर बाजारात विकले जातात चहा आणि आपण सगळेच आवडीने जे बाहेर जाऊन पितो ना चहा, त्या पद्धतीचा आहे हा चहा. बघा आपल्या चहाला उकळी आलेली. व्यवस्थित उकळून द्यायचं. बारीक गॅस केलेला मी. बघा एक 10 मिनिट आपल्याला असंच याला उकळी येऊन द्यायची. चहा व्यवस्थित असा उकळून घ्यायचा आहे. असा थिकनेस आला पाहिजे, म्हणजे चहा प्यायला मजा येते. असा चहा सकाळी भेटला की मग पूर्ण दिवस फ्रेश जातो. कमीत कमी मला तरी रोज सकाळी मस्त असा चहा लागतो. चहाशिवाय दिवसाची सुरुवातच होऊ शकत नाही माझी तरी. बघा व्यवस्थित उकळत आहे. हे बघा असा आपला मस्त चहा शिजलेला आहे. आता आपण एका कपामध्ये घेऊन सर्व करू शकतो.
बघू शकता तुम्ही, तुमचा चहा तयार आहे. या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. आहा, मस्त असा मसाला चहा आपला बनून तयार आहे. आता मी याची टेस्ट घेते अप्रतिम अशी. तुम्हीही घ्या. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.